नाही त्यांच्यावर दबाव आहे, दबाव आहे. त्यांनी सांगितलं पालिकांची घरपट्टी माफ झाली, माफ झाली, इथं वसूल करतात. काय उत्तर देता तुम्ही? बारामतीला झालं, जुन्नरला झालं, तुम्ही 3 महिन्यांनी प्रस्ताव पाठवला, तुम्ही काय उत्तर देणार? तुम्ही काय उत्तर देणार? सगळ्यांनी माफ केलं, तुम्ही अजून माफ करा. तुम्ही का माफ कर? कुणाच्या सांगण्यावर माफ करत नाही तुम्ही. मला उत्तर द्या. भ्रष्टाचार पे लाचारी पे बोल जवाना, घरपट्टी ब्याज पे जोर से बोल, उठनी पे पानी पे जोर से बोल, और जोर से बोल जवाना, भ्रष्टाचार पे जोर से बोल, बोलने जवाना, जोर से बोल, बोल जवाना, भ्रष्टाचार पे जोर से बोल. गेली 8 वर्ष या ठिकाणी घरपट्टीच्या व्याजाविरुद्ध इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने आंदोलन केलं. गेली 2.5 वर्ष आपल्या गावातले सर्वात ज्येष्ठ असलेले खरवडे काका वय वर्ष 94 आणि आपल्या गावातले सर्वात ज्येष्ठ असलेले अर्जुन संभाजी शिंदे हे त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर संघर्ष समिती आंदोलन करते आहे. आम्ही आंदोलनासाठी सातत्यानं नगरपालिकेशी संपर्क करतोय. आम्ही केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने कायदा करून आबा योजना लागू केली. संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकेने व्याज माफ केलं. पण इंदापूरचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी सातत्यानं सांगतात की कॉम्प्युटर मध्ये बिघाड आहे. 19 मे 2025 ला दिया झाला. गेल्या 3 महिन्यामध्ये यांना कधीही कॉम्प्युटर दुरुस्त करता आला नाही. आम्ही यांना प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली. मागणी केल्यानंतर 3 महिन्याने प्रस्ताव पाठवला. तुमची मानसिकता काय? तुम्ही महाराष्ट्र शासनापेक्षा मुख्यमंत्र्यापेक्षा मोठे आहात का? तुमच्यावर कुणाचा दबाव आहे? तुम्हाला हे देऊ नका म्हणून कोण सांगताय? त्यांची नावं आम्हाला सांगितली पाहिजे, आम्ही बघू त्यांच्याकडे. प्रत्येक माणसाची जबाबदारी. आमच्या गावातला ज्येष्ठ ज्यावेळेस इथं बसतो त्यावेळेस आम्हा सर्वांची जबाबदारी येते की त्यांना न्याय दिला पाहिजे. तुमच्या थातूर मातूर आणि तकलादो उत्तरामुळे इंदापूरकर लोक फसतात. दुसरी गोष्ट, गेल्या 4 वर्षामध्ये इंदापूर शहरामध्ये 400 रुग्ण कॅन्सरचे झाले. अनेक तज्ञ आले, राजनाथ सिंग आले, अनेक तज्ञ लोक आले, त्यांनी पाहिलं, दिल्लीवरून टीम आली. सर्वांनी एकच कारण सांगितलं की उजनीच्या दूषित पाण्यामुळे होत आहे. उजनीच्या दूषित पाण्यामध्ये 20 TMC इतका भूमूत पुणे, पिंपरी चिंचवड आणि औद्योगिक नगरीचा येतो. आम्ही जेव्हा 1 लिटर पाणी पितो आमचा गरीब माणूस, त्यावेळेस त्यातला 20% पाणी ही त्यांचं गोमूत पितो. या परिस्थितीत आमच्या हक्काची असलेली तरंगवाडीची तलावाची पाणी पुरवठा या इंदापूर नगरपालिकेने ठराव करून बंद केली. जे आदर्श नगराध्यक्ष म्हणून या देशामध्ये गौरवले गेले डॉक्टर MM हेगडे कैलासवासी, त्यांनी केलेली पाणी पुरवठा योजना, आमच्या वल्लार्जित पाणी पुरवठा योजना ही तुम्ही बंद करता. दुसरी पाणी पुरवठा योजना तरंगवाडीवरून 2008 साली सौ अलकाताई ताटे नगराध्यक्ष असताना केली, ती तुम्ही बंद केली. तुम्ही माणसांवरती सूड उगवता, जनतेवरती सूड उगवता. तुमच्यावरती कुणाचा दबाव आहे? चुकीचे निर्णय का घेता? आणि म्हणता आम्हाला या पाण्याची गरज नाही ठरावामध्ये. अहो ते पाणी म्हणजे अमृत आहे. खडक असल्यामधून डायरेक्ट पाणी येतं.
त्या पाण्याचं अमृत आहे ते, त्याच्यामध्ये काही मिसळत नाही. आमचं गाव सुदृढ होतं. तुम्ही लोकांनी आमचं गाव आजारी बनवलं. आजारी, कॅन्सरचे आजार, पोटाचे आजार. 10 वर्षाच्या मुलांना कॅन्सर झाला, 5 वर्षाच्या मुलांना कॅन्सर झाला, बालरोग तज्ञाच्या मुलांना कॅन्सर झाला. आमच्या ज्योतिबाच्या मंदिरा शेजारी गरिबाच्या घरासाठी आरक्षित असलेल्या जागेवर तुम्ही घनकचरा डेपो केला. त्याला कमी का काय म्हणून महिला डेपो केला. त्या महिला डेपो मध्ये तुम्ही 12 गावचा गोळा करता आणि त्याच्यावर प्रक्रिया करता. आमचं अधिष्ठान, आमचं आरोग्य, आमच्या भागातल्या लोकांचं आरोग्य, त्या भागातल्या लोकांना फुफ्फुसाचे आजार झाले. पण यांना येत नाही. हे भ्रष्टाचारी लोक आहेत आणि यांना भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही करायचं नाही. आम्ही अनेक दिवस मागणी करतोय आणि ही जबाबदारी मुख्याधिकारी साहेब, नगरपालिका, याच्याबरोबर आमच्या मतावर जे जे निवडून गेले ते लोकसभेत असतील, विधानसभेत असतील किंवा नगरपालिकेत असतील, त्या सगळ्या लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे. यापैकी एक लोकप्रतिनिधी बोलतो, दुसऱ्या लोकप्रतिनिधीला विचारतो, ती प्रश्न सोडून बोला. अरे आमची मतं चालतात तुम्हाला आणि तो प्रश्न सोडून बोला. कुणी सोडवायचा प्रश्न? इंदापूरकरांनी तुम्हाला 10 वेळा मतं दिली, तुम्ही काय करतात? आणि लोकांना रस्त्यावर उतरायला लावता, आमच्या म्हाताऱ्या माणसाला लढायला लावता. घरकुल सर 9 लाख रुपये किंमत केली 300 स्क्वेअर फूट घरकुलाची. 9 लाख. पुण्यामध्ये सुद्धा नाही ही किंमत. हप्ते आणि टक्केवारी वाटता वाटता हे घरकुल. तुम्ही सांगितलं पाहिजे हे कुणाकुणाकडे जातं. तुमच्यावर कुणाचा दबाव आहे? बारामती शेजारी 50 किलोमीटरवर आहे, कुर्डवाडी शेजारी आहे, इकडं जुन्नर आहे, आळंदी आहे. पेपरमध्ये जाहिरात देतात ते आणि म्हणतात मुद्दल भरावी, आज माफ झाले, अभय योजना झाली. मग बारामतीला मुद्दल चालतंय, आळंदीला मुद्दल चालतंय की इंदापूर नगरपालिका काय कर्नाटक आहेत काय का महाराष्ट्रात नाही? काहीतरी सत्तेगिरीचं उत्तर द्यायचं. अहो कॉम्प्युटर काय आज आलाय, 150 वर्षापासून पावतीवर पैसे घेत होते. तुम्ही काय घेत नाही पैसे पावतीवर? कुणाच्या सांगण्यावरून घेत नाही. कोण आहे तुमच्या पाठीशी? आणि हे अशा पद्धतीचं तुम्ही जे करता आहात ते अत्यंत चुकीचं आणि गैर आहे. आम्ही आज 8 वर्ष आंदोलन करतो. आमच्यामुळं कायदा होतो आणि आमच्यामुळं संपूर्ण राज्याला फायदा होतो. तुम्ही कधी करणार आहात? आमच्या गावातली लोक मेल्यावर 5 वर्षांनी या गावातल्या प्रत्येक माणसाला कॅन्सर होणार आहे. तुम्ही वाचवणार? जवाब दो. यातलं कुठलीही गोष्ट राजकीय नाही. संघर्ष समिती ही बिगर राजकीय आहे. असं असताना सुद्धा हे लोक त्यांचं स्वतःचं राजकारण करण्यासाठी, त्यांची स्वतःची पुळी भाजण्यासाठी त्या गाळेवाल्याच्या ह्याच्यात तर सर तुम्ही मध्यस्थ घातले, बोलणारे, लिलाव बोलणारे, त्यांच्याकडून तुम्ही 20-20 हजार रुपये असे घेतलेत. कागदाच्या पावतीवर 19 साली पैसे घेतले, 20 हजार रुपये सही करून दिली तुम्ही खाली. या सगळ्या गाड्यावाल्याकडून असे पैसे घेतले, आजही त्यांना पावती दिली नाही. अरे काय चाललंय तुमचं हे? गोरगरीब गाळेवाला भिकेला लागला, कोरोना मधून बाहेर पडला, त्याची घरपट्टी माफ करण्याच्या ऐवजी त्याला वेटीस धरतात. किती सांगायचं तुमचं? काय काय सांगायचं? स्वतःची तुंबडी भरवण्यासाठी, स्वतःला पाणी मिळवण्यासाठी अशा गोष्टी तुम्ही करता का? या गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत. आम्ही आमच्या निवेदनामध्ये 8 मुद्दे मांडलेले आहेत. एकूण 28 मुद्दे आहेत. वाढीव हद्दीचा सिटी सर्वे तुम्ही जाणीवपूर्वक करत नाही, कुणाचं पोट भरण्यासाठी करत नाही. आज वाढीव हद्द 92 साली झाली. आज किती वर्ष झाले सर? 92 नंतर आज वाढीव हद्दीचा सिटी सर्वे केला नाही. एका माणसाचा येणे करायचं, मोजणी करायची म्हणलं तर त्याच्या आयुष्यातले 5-5 वर्ष जातात. किती वेळा सांगायच्या, काय काय दुखणी सांगायची. 2 दिवस संपायची नाही दुखणी. तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवत नाही, तुम्ही लोकांचा विचार करत नाही, तुम्ही लोकांना उतारे देत नाही, तुम्ही लोकांची अडवणूक करता. नगरपालिका ही लोकसेवेसाठी आहे. नगरपालिकेने सेवा केली पाहिजे. कुणाच्याही राजकीय दबावापोटी नगरपालिकेने काम करता कामा नये. आणि काय कागद देता तुम्ही आमच्या विरुद्ध? अहो जो दोषी असेल त्याला फाशी द्या. राजकारण करण्यापेक्षा तुम्ही राजीनामा देऊन उभा राहा इलेक्शनला. इथं आम्ही भेट नाही कशाला. 40 वर्ष घरदार सोडून गावाच्या हितासाठी लढणारे आम्ही लोक आहोत. निवडणुकीसाठी आणि मतासाठी आम्ही लढत नाही. लोकसेवेसाठी आणि लोककल्याणासाठी आम्ही लढतो आहोत.
ज्याला मतं हवी असतील ते काय करतील ते करतील, त्यांनी ते टाकतील तुमच्यावर दबाव. आम्हाला तुमचा दबाव जुगारून आजच्या आज तुम्ही व्याज माफ करून मुद्दल घ्यायला सुरुवात करा, लोकांचे उतारे द्यायला सुरुवात करा. आजच तुम्ही तरंगवाडीचा पाणी पुरवठा चालू करा, कॅन्सर मुक्त इंदापूर करा. आमच्या इंदापूरकरांचा बळी घेऊ नका. लहान मुलं सुद्धा कॅन्सर व्हायला लागले. अनेक लोक येतात, जनावर सुद्धा पाणी पित नाहीत, मासे सुद्धा मरून पडतात. तर तुम्हाला आव्हान आहे, आम्ही अनेक 28 मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. त्या ज्योतिबाच्या मंदिराचा घनकचऱ्याचा प्रश्न आहे, तर तुम्ही त्या प्रश्नावर आम्ही काय करणार आहात ते आम्हाला आज सांगितलं पाहिजे. तुम्ही मागच्या वेळेस पण आश्वासन दिलं, हे करू ते करू, तुम्ही काही करत नाही. हे दादा होते आमचे ज्येष्ठ आहेत पुढं, त्यांच्या समोर तुम्ही आश्वासनं दिली का नाही? भरपूर केलं सांगतो काही केलं नाही. बोलू दे, आम्ही खोटं ऐकणार नाही. खोटं तुम्ही आम्हाला एवढं सांगा, बारामती माफ केलं, इंदापूरनी का केलं नाही? एवढा छोटा सुद्धा आम्हाला पत्र नका दाखवू. महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांनी माफ केलंय. नोटीस आहे, जुन्नरची नोटीस आहे. ही दाखवून 3 महिने घालवले. असलं कशाला दाखवतात? 3 महिने झाले. 19 तुम्ही जर चर्चा करणार असाल तर बोलावं लागेल, नसेल तुम्ही ऐकणार. काय तुमचं ऐकायचं? तुमचं आम्ही इतके दिवस ऐकत आलो, काय ऐकायचं? घरपट्टीचा जो पहिला मुद्दा आहे, आम्हाला दादा याला खुलासा केला पाहिजे. आम्हाला कागद नको आहे, आम्हाला याला खुलासा केला पाहिजे. बारामती माफ करते, इंदापूर का माफ करत नाही? जुन्नर माफ करतं, इंदापूर का माफ करत नाही? एवढंच सांगा आम्हाला. कागद नको. एकोणीस 5 ला अभय योजना शासनाने जाहीर केली. अभय योजना जाहीर केल्यानंतर सर्वात पहिला प्रस्ताव मी प्रूफ देतो तुम्हाला, सगळं जे पाहिजे ते डॉक्युमेंट. पहिला प्रस्ताव इंदापूर नगर परिषदेचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. अभय योजनेमध्ये काय आहे? अभय योजनेमध्ये असं आहे की 50% शास्ती माफीचा निर्णय माननीय जिल्हाधिकारी घेतील, आणि जर आपल्याला 100% माफी पाहिजे असेल तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत DMA मार्फत शासनाला तो प्रस्ताव सादर करायचा, आणि शासन या शास्ती माफी संदर्भात निर्णय घेईल. या अनुषंगाने आपण 100% शास्ती माफीचा तात्काळ ठराव घेतला आणि प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला. माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या ठरावामध्ये त्रुटी दिल्या आम्हाला, की हे कंप्लेंट द्या, ह्या माहिती द्या आम्हाला, औद्योगिक रेसिडेन्शियल जे काही करायच्या आकारणी संदर्भात माहिती आहे ती सगळी मागली. ती माहिती मागितल्यावर त्या माहितीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून 100% आपल्या इंदापूर शहरासाठी शास्ती माफी मिळावी म्हणून सर्वात पहिला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात आपण चौकशी करा, सर्वात पहिला ठराव आणि सर्वात पहिला प्रस्ताव नगर परिषद इंदापूरचा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झालेला आहे. आता हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी त्याच्यावर काय त्यांच्या जियानुसार जी कारवाई आहे पुढे त्यांच्या टीटीसह पुढे फॉरवर्ड करायचं DMA कडे, DMA कडून माननीय शासनाकडे जायचे आणि शासन स्तरावर या अभय योजनेचा निर्णय होईल. दरम्यानच्या काळामध्ये हे इंदापूर नागरिक संघर्ष समिती आणि आम्ही वारंवार चर्चा केल्या, ही गोष्ट अगदी खरी आहे आणि त्याप्रमाणे त्यांना वेळोवेळी जे सांगितलं, जे आता हे गोष्टी आल्या समोर, तर त्याच्यामध्ये शास्ती तुम्ही आता वगळा आणि तुम्ही फक्त आमची मुद्दत घ्या आता. तर या संदर्भात शासनाचा पूर्ण यादीच द्या ना, IWP यादी द्या ना, ती शोकात आलेली. शासनाने IWPP म्हणजे इंटिग्रेटेड वेब पोर्टल सर्व्हिस हे पोर्टल कर आकारणी आणि नगरपालिकेतील इतर सेवांसाठी DMA चालू केलेला आहे. हे जे आता जे उल्लेख झाला ज्या नगरपालिकेचा, त्या नगरपालिके काढा ना, त्या काढून त्या नगरपालिकेंना शासनाने IWP DMA कडून लागू केलेली आहे. IWP संदर्भात ज्या नगरपालिकेने ही सिस्टीम लावली नाही, लागू केली नाही, त्यांना शासनाचा खुलासा मागवला आणि संबंधित मुख्याधिकाऱ्यांना वैयक्तिक जबाबदार धरलं जाईल त्यांनी IWP ही सिस्टीम का चालू केली नाही. आता या IWP सिस्टीम मध्ये काय आहे, नगरपालिकेतील सगळे दाखले आणि कर आकारणी बाबत सगळं सॉफ्टवेअर त्या कंपनीचा ऍक्सेस आम्हाला DMA कडे आहे आणि तिथून आम्ही त्याबाबत कर आकारणीच्या बाबतीत शास्ती भरून घ्यायची किंवा केवळ मुद्दल भरून घ्यायची ही जी विंडो आहे ती आमच्या स्तरावरती ऑपरेट होती. या संदर्भात 3 पत्र आमच्या कार्यालयाकडून माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे,
वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही पाठवले 3 पत्र की आम्हाला तात्काळ अशी विंडो ओपन करून द्या, त्याच्यामध्ये IWP मध्ये सुविधा द्या की त्याच्यामध्ये आम्ही फक्त जर नागरिक आमच्याकडे आला तर आम्ही त्याची मुद्दल भरून घेऊ, त्याची शास्ती राहील, शास्तीबाबत जो काही शासन स्तरावर निर्णय होईल त्यानुसार आम्ही शास्तीबाबत पुढील कारवाई करू. परंतु त्या सिस्टीममध्ये मॅन्युअली आमच्या करवाल्यांना कर संग्राहकांना मॅन्युअली कोणाची शास्ती तिथं थांबवण्याची विंडो जी असते ती त्याच्यामध्ये नाही. आम्ही जे टेक्निकल कारण देतो, आमच्या कॉम्प्युटरमध्ये घोटाळा, आमच्या कॉम्प्युटरमध्ये अजिबात काही घोटाळा नाही, आमच्या इथल्या सिस्टीममध्ये काही अडचण नाही. IWP जी सिस्टीम आहे त्याचं कंट्रोल DMA कडे आहे आणि DMA कार्यालयात आता 3 दिवसापूर्वी श्रीकांत कुलकर्णी म्हणून IWP कंपनीचं हे सगळे कामकाज पाहतात, त्यांच्याकडे मी वारंवार फॉलोअप घेतोय की आम्हाला इंदापूरला घ्या. ते म्हणतात इंदापूर नाही, आम्हाला सगळ्या राज्यातून हे प्रश्न आहेत. राज्यामध्ये जवळपास पुणे जिल्ह्यातल्या 172 की 178 नगरपालिका आहेत की ज्यांनी IWP ही सिस्टीम स्वीकारली नाही, त्यांनी स्वतःची जुनी मायनेट किंवा स्वतःची सिस्टीम चालू केली. त्याच्यामध्ये त्यांना अधिकार आहे ते टॅक्स भरून घेताना ती विंडो समजा एखाद्याने मुद्दल भरली तर मुद्दल भरून घ्यायचा, परंतु आपल्या इथे मुद्दल भरली तरी ती पहिली शास्तीमध्ये जाते आणि शास्ती करू. म्हणून आम्ही 3 वेळा पत्रही दिले. त्या पत्राचे आमच्याकडे आउटवर्ड आहेत, पत्र आहेत आमच्याकडे. आणि दरम्यान 30/7/2025 रोजी नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडून एक आम्हाला पत्र आले नगर परिषद यादीनुसार IWP पोर्टलवर मालमत्ता कर विषयक मॉड्यूल कार्यान्वित करण्याबाबत. ह्या ज्या आता उल्लेख झाला, बारामती असेल, जुन्नर असेल, आपल्या पुणे जिल्ह्यातल्या काही नगरपालिका आहेत, त्यांनी हे पोर्टलच लागू केलं नाही. ते पोर्टल लागू करण्यासंदर्भात नगर परिषद उपायुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्याकडून 30/7/2025 रोजी पत्र आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, मी वाचतो, एक कॉलम फक्त वाचतो. यापूर्वी संदर्भ पत्र क्रमांक 1 अन्वये IWPचा वापर न करणाऱ्या, आपण करतोय, न करणाऱ्या नगर परिषद नगरपंचायत यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये IWP पोर्टल मधील मालमत्ता कर मॉड्यूल वापरण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या राहिलेल्या नगरपालिकांना. तरीही अद्याप आपल्या नगर परिषद नगरपंचायतीमध्ये IWP पोर्टलचा वापर होत नसल्याचे दिसून येते. ही अतिशय गंभीर बाब आहे. माननीय आयुक्त तथा संचालक महोदयांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या नगरपालिका IWP वापरत नाही त्यांच्यासाठी 30 पत्र आलेले आहे. खाली त्यांनी म्हणले, आपणास पुनश्च सूचित करण्यात येते की आपल्या नगर परिषद नगरपंचायतीमध्ये IWP पोर्टलचा वापर तात्काळ सुरू करावा. ज्या नगरपालिकांनी प्रस्ताव पाठवला त्यांच्याकडे हे पोर्टल नाही, तात्काळ सुरू करावा. तसे न केल्यास याची व्यक्तिशः जबाबदारी मुख्याधिकारी म्हणून आपल्यावर निश्चित करण्यात येईल, याची गंभीर नोंद घ्यावी. माननीय सह आयुक्तांकडून अनुमोदित उपायुक्त नगर परिषद प्रशासन संचालन नवी मुंबई माहिती विभागीय सह आयुक्त जिल्हा सहाय्यक. म्हणजे आपण जे म्हणतोय ना IWP सिस्टीम आम्हाला नको, शासन म्हणतं ही चालू करा, आपल्याकडे ती चालू आहे. आपल्याला त्याच्यामध्ये असा ऍक्सेस पाहिजे की तुम्ही आमच्याकडे मुद्दल भरायला आले तर आम्हाला मुद्दल ती फक्त मुद्दल स्वीकारता आली पाहिजे. आता तुमची जर मुद्दल तुम्ही आमच्याकडे दिली तर आम्ही मुद्दल नाही स्वीकारत. पहिले पैसे जेव्हा भरतो तेव्हा ऑटोमॅटिक शास्ती कट होतो तुमची. आता शास्ती माफीचा तर ठराव आपण प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय आणि तुमची मागणी बरोबर आहे की शास्ती मग आमची घेऊ नका, पण ती घेण्यासंदर्भात ही आमची टेक्निकल अडचण आहे त्या सॉफ्टवेअरची IWP. मग याच्यामध्ये सुधारणा कुठून होईल ती आमच्या स्तरावर नाही. आमच्या स्तरावर सगळे कर संग्राहक आहेत, त्यांच्याकडे त्याचा ऍक्सेस आहे, ऍक्सेस त्या मॉड्यूलचा आहे, परंतु शास्ती इंडिव्हिज्युअल विंडो ती क्लोज करायचा किंवा त्याच्यावर ऑपरेट करायचा अधिकार आमच्या कर संग्रह किंवा कर विभागाला नाही. मग याच्यामुळे काय होतंय, तुम्ही जी मागणी आमच्याकडे करताय वारंवार त्या संदर्भात आम्ही 3 वेळा पत्र वरिष्ठ कार्यालयाला पाठवले की आम्हाला तात्काळ त्या सुधारणा करून मिळावी. त्या श्रीकांत कुलकर्णी नावासहित सांगतो, त्यांचे IWPचे आहेत वरिष्ठ जे सगळ्या जिल्ह्यांचं पाहतात, त्यांनाही मी परवा दिवशी फोन केला होता की साहेब आमचं पटकन करून द्या, तुम्ही आम्हाला तरी व्यवस्था करून द्या. त्यांनी अद्यापपर्यंत राज्यातल्या कोणत्याच नगरपालिकेला केवळ शास्ती स्वीकारण्याचा ऑप्शन खुला करून दिला नाही. त्यामुळे हे जेव्हा चालू होईल तेव्हाच आम्हाला तुम्ही म्हटल्याप्रमाणे फक्त मुद्दल घेता आणि शास्ती घेता येणार नाही. आता आम्हाला वरतून कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाने सांगितलं की तुम्हाला परवानगी तुमच्या लेवलला ऑफलाईन पावत्या करून करायचं, तरी आम्हाला त्याच्यामध्ये काही मार्ग काढता येईल. याबाबत पाठवले 3ही पत्रे आपल्याला पाहायला मिळतील. 30/7/2025 ला IWP वापरा आणि ज्यांनी वापरलं नाही, जसं बारामती सांगितलं, आपल्याला जुन्नर सांगितले, ज्या नगरपालिकेने वापरलं नाही त्यांना खुलासा करायला सांगितलं. लेखी पत्र आहे, आपण वापरतोय, फक्त आपल्यामध्ये सुधारणा पाहिजे, आपल्याला ते ऍक्सेस पाहिजे की तुमचा भरणा करायला आल्यावर आम्ही शास्ती बाजूला ठेवू आणि पुढचं जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. माझं काय म्हणणं झालं असलं तर आम्हाला व्याजाचं सांगायचं, व्याजाचं नाही आता कसं आहे प्रश्न उत्तर सगळे नाही, याच मुद्द्यावर आपण बोलू.
व्याजाचं काय? महाराष्ट्रामध्ये इंदापूर सोडून सगळ्या नगरपालिका व्याज माफ करून मुद्दल घेतात. पहिली गोष्ट हे नगरपालिका हितातल्या कारण देतात. नाही तुम्ही ऐका तुम्ही महाराष्ट्र ऐका तुम्ही मागे बोलताय ना आमच्याकडून काहीच नाही असं थांबा ना, तुम्हाला दिला ना वेळ आता. महाराष्ट्र नगरपालिका ऍक्ट मध्ये 308 कलम आहे. त्या कलमाला पोस्ट ऍक्ट टू सँक्शन असं म्हणतात, कार्योत्तर मंजुरी म्हणतात. तुम्ही पुस्तक काढून बघा. कुठलंही कृत्य इंदापूर नगरपालिका ही स्वायत्त आहे. जसं केंद्र सरकार स्वायत्त आहे, महाराष्ट्र सरकार स्वायत्त आहे, तसं नगरपालिका ही स्वायत्त आहे. तिचा सुद्धा स्वतःचा उपविधी असतो, तिचा सुद्धा स्वतःचा कायदा असतो. ते घरपट्टीचं दर ठरवते, ते जकातीचं दर ठरवते. व्याज लावायचं का नाही सुद्धा यांनी ठराव केला नसता. 150 वर्षात कधी व्याज लावलं नाही. त्यांनी ठराव केला, यांनी मागणी केली म्हणून व्याज लागलं. आणि 308 खाली कार्योत्तर मंजुरी तुम्हाला अपेक्षित ठेवून तुम्ही प्रस्ताव केलेला आहे. तुम्ही व्याज वसूल करू नका. कॉम्प्युटरचं कारण आम्हाला सांगू नका. मी बारामतीला चौकशी केली, ती म्हणले सर तुम्ही 308 वाचा. ते काय म्हणले 308 त्यांच्याशी म्हणजे बरं तुम्ही बोला, मी बोलतो नंतर काय 308 खाली हे सगळं करता येत आहे. कार्योत्तर मंजुरी शासनाची मिळत. जो काय फायदा होणार किंवा जो काय तोटा होणार तो इंदापूर नगरपालिकेचा होणार आहे. अभय योजना शासनाने जाहीर केल्यानंतर सुद्धा इंदापूर नगरपालिकेने व्याज वसूल केलं. मग ही नगरपालिका महाराष्ट्र शासनाचं पण मोठी आहे आणि लोकांचं पण मोठी आहे. ही सगळ्यांना फसवताय आणि याच्या मागे काहीतरी गौरबंगाल आहे. याच्या मागे कुणीतरी आहे की या गावातल्या लोकांना त्रास देऊन त्यांच्याकडून काहीतरी मिळवायचं आहे. आणि परांडा करती आहे, बारामती करती. एक नगरपालिका असती बारामती तर आम्ही मान्य केलं असतं. आणि IWBP हे स्वीकारायचं का नाही हे नगरपालिकेला ऐच्छिक आहे. अनेक नगरपालिकेने स्वीकारलं नाही. आपली बी नगरपालिका आजपर्यंत स्वीकारत नव्हती. परंतु लोकांच्या हिताविरुद्ध जेवढे निर्णय घेता येतील तेवढे यांनी घेतले आणि इंदापूरकरांच्यावर 22 कोटी टाकले. इंदापूरकरांना कॅन्सर लावला. ही लोकांच्यासाठी आहे का लोकांना विरोध करण्यासाठी आहे संस्था? बोला तुम्ही. बोलू का? आता याच्यामध्ये IWBP पोर्टल हे जो GR मी वाचला ना त्याला यादी जोडलेली होती ती आता प्रिंट आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यात मी सांगतो बारामती, दौंड, लोणावळा या नगरपालिकेने IWBP पोर्टल वापरलेलं नाही. पण का वापरत नाही म्हणून खुलासा विचारलेला आहे. आणि आपली स्थानिक स्वराज्य संस्था जरी असली तरी आपण निम सरकारीमध्ये मोडतो. आपल्याला शासनाचे किंवा आपला जो ऍक्ट आहे MMC ऍक्ट आहे किंवा शासनाचे जे काही निर्देश आहे ते पाळणं 100% बंधनकारक आहे. नियमात बसून आपल्याला ज्या गोष्टी करता येतील त्यासाठी प्रशासन नेहमी तत्पर राहील आणि करीलही. परंतु या ज्या टेक्निकल मी ज्या अडचणी सांगितल्या आपली कोणतीही टीम असेल 4-5 जणांची आपणही कायम पाहावा. आपल्याशी आपण सरांशी आणि तुमच्या टीम मधले काही असतात आमच्याही आम्ही दरवेळेस या मुद्द्या संबंधात चर्चा करतोय. आणि याबाबतचा अप टू डेट फॉलो सगळ्यात पहिला प्रस्ताव इंदापूर नगरपालिकेचा आहे. त्रुटीला आल्यानंतर पण परत जाणारा प्रस्ताव इंदापूर नगरपालिकेचा आहे. आणि 100% माफी करणारी ठराव घेणारी नगरपालिका आपली आहे. ज्या इतर नगरपालिकांचा आम्ही टीका टिप्पणी करत नाहीये. मला काय त्याच्याशी आमचं काहीच नाही प्रशासनाचं. परंतु ज्यांनी जाहीर केलं पेपरला देऊन की असं असं भरा तसं भरा आम्ही ती नागरिकांकडून मागणीच केली नाही. नागरिकांनी सगळ्या मागण्या आमच्याकडे आलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही डायरेक्ट ठराव घेऊन मागणी केलेली 100%ची. आम्ही तुम्ही मागणी करा आमच्याकडे एक इंडिव्हिज्युअल असे काही ठेवलेलं नाही. हा एक पहिला मुद्दा होता कराच्या संदर्भात. याच्यात IWBP कोणी लागू केली आणि जी यादी मी आता बोललो तर एकूण 174 सॉरी मागाशी बोलताना माझ्या एकूण संख्या मागे पुढे झाला 174 नगरपालिकांची यादी आहे ज्यांनी IWBP सुरू केलं नाही. पण का नाही केलं याचा खुलासा मागितलेला आहे. आणि ते स्वीकारलं पाठीमागच्या लोकांनी त्याचं माफीचं मी सांगितलं ना माफीचा 19/5 शासनाने निर्णय घेतला दोन्ही बाजूचं ऐकून घेतल्यानंतर मला असं वाटतं की आपण पण नगरपालिका म्हणून तुम्ही इथं शहरातल्या लोकांच्या बरोबर राहून तुम्ही इथलं कामकाज करता. कायदेशीर तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ही सुद्धा स्थानिक संस्था. बरोबर. हिचं काय चांगलं करायचं आणि काय वाईट करायचं इथले असलेल्या प्रशासनाने आणि इथले असलेल्या बॉडीने ठरवायचं. आता बॉडी इथं ठरवताना या शहरातला एक सिंगल पर्सन म्हणतोय का की तुम्ही जे घेतलेला निर्णय योग्य आहे?
कोणता? कोणीच म्हणत नाही. 100% तसं. शास्ती लावलेला विषय इथल्या एका तरी नागरिकाला पसंत आहे का? नाही. नाही कुणालाच पसंत आहे ना. ह्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट आता बाकीच्या नगरपालिका जर ते IBPचे हे मॉडेल मान्य करत नाही, आता ते होईल ते होईल, सगळ्यांच्या बरोबर आपलंही काय व्हायचं ते होईल. पण याच्यामध्ये तुम्हाला असं व्यक्तिगत भीती वाटते का की तुमच्यावर काहीतरी कारवाई होईल? हा मग मी बोलतो. म्हणून तुम्ही घाबरताय. मला आहे ना ऐका ना, त्याच्यावरती माझं असं मत आहे, सगळी जनता तुमच्या पाठीशी असताना काही होणार नाही. मी बोलतो. ऐका ना, तसं तुम्ही एकच चीफ ऑफिसर आहे का? 174 लोक आहेत. मला बोलू द्या. पूर्ण होऊ द्या. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवला 100% ही प्रोसिजर तुम्ही केली, नो डाऊट, ही सगळ्यांच्या लक्षात आलं. तुमचा प्रयत्न प्रामाणिक आहे. पण तुम्ही ऐका ना, पण इथं थांबवून ते राज्य सरकार इतकं झटपट निर्णय घेऊ शकतं का? तुम्हाला त्याची कल्पना आहे. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यावरती इथं प्रेशर डेव्हलप करण्यात काही मजा नाही. तर त्याच्यावरती मार्ग असं काढा की त्यालाच कळवून टाका, चौथा एक प्रस्ताव असा पाठवा, वारंवार आम्ही तुमच्या पाठीशी लागलो, निर्णय तुम्ही घेतला आणि त्याच्यावरती कृती तुम्ही करत नाही, म्हणजे ते तुम्ही सगळे पुरावे त्याला दाखल करा. त्यामुळे नाईलाज असतो. मी शहरातल्या नागरिकांच्या बरोबर राहून मी फक्त मुद्दत बसून करतोय. त्याच्यावरचा व्याजाचा निर्णय यथावकाश तुम्ही जेव्हा आम्हाला परवानगी द्या तेव्हा वसूल काय होत मला बोलू द्या. इच्छाशक्ती दाखवा, इंदापूरची जनता तुमच्या मागे आहे 100%. दादा म्हणले, ताटे सर म्हणले आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्ही थोडी इच्छाशक्ती दाखवा इंदापूरच्या लोकांसाठी. इच्छाशक्तीनं माझी खूप आहे, पण आपलं प्रशासन नियमाला धरून चालतं. दादांनी जी सूचना मांडली की तुम्ही चालू केलं, हे आपण 1 किंवा 1.5 वर्षात किंवा रिसेंटली लगेच आता चालू करून ते लागलेलं नाही. शासनाचेच निर्देश होते चालू करा. त्याच्यामध्ये केवळ मालमत्ता कर नाहीये, आपल्या नगरपालिकेतले सगळे मॉड्यूल IWP अंतर्गतच चालतात. ऑनलाईन जे काय आहे ते त्या शासनाच्याच निर्देशाप्रमाणे हे सगळं आपण चालू केलं आहे. जो दुसरा मुद्दा आहे की आपल्या लेवलला मला प्रेशर किंवा मला काहीच नाही, मला शासनाचा प्रतिनिधी म्हणून मला नियमानुसार जे आहे ते मला करता येईल. नियमाच्या बाहेर असेल तर ते बदलण्याचे अधिकार माझ्या लेवलचे नसतील तर मला वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवावं लागेल. आता या केसमध्ये मुद्दल आपण घ्यायला सुरुवात करायची किंवा या घडीला IWP आम्ही वापरतच नाही म्हणायचं, उलट यादी काढली शासनाने. आपल्या ज्या समस्या येतात प्रतिनिधी म्हणून आम्ही 3 वेळा पत्रही पाठवले वरिष्ठ कार्यालयाला. त्यांच्याकडून काय येतो रिप्लाय, जो काही रिप्लाय येईल त्याची अंमलबजावणी दादा आम्ही तात्काळ करू. परंतु त्यांचा न येता आम्ही आमच्या लेवलला बंद करा, एवढ्या किती आपल्याकडे टोटल मालमत्ता 8-9 हजार असतील त्यांचं मॅन्युअली करा आणि परस्पर निर्णय घ्या. आम्हाला मंजुरीला वरिष्ठ कार्यालयाला पाठवावंच लागेल. आणि हे IWP आम्ही आता 1 वर्षात किंवा रिसेंटली आता 6 महिने सुरू केलं. आपलं फक्त कर नाही, बाकी सगळी व्यवस्था IWP मॉडेल खाली चालू आहे. 30/7 पत्र पाठवले, शासनाने पाठवले चालू करा, नको त्या नगरपालिका म्हणजे ज्यांच्याकडे चालू नाही जाणार आपण पाठवायचं, आम्ही वापरू शकत नाही असं पाठवलं. साहेब आता आमचं म्हणणं असेल, बोला. एक साधी गोष्ट आहे, तुम्हाला व्याज नुसतं मुद्दल घेता येत नाही तर मग ही वरचा निर्णय होईल तर व्याज बी घेऊ नका, मुद्दल बी घेऊ नका. तुमचा ज्या वेळेला निर्णय साधी गोष्ट आहे, तुम्हाला काय घेता येत तर ते काहीच घेऊ नका, उत्तरे देऊन टाका, एक मागा एकच देऊन टाकू. शेवटी नगरपालिकेचा आर्थिक उत्पन्न हे फक्त घरपट्टीवरतीच असतं का अजून काय काही गोष्टी? मेजर पार्ट आपला मालमत्ता कर असतो, सर्वात मोठा पार्ट. आपण गेले नंतर गाळेचा विषय आलाय, मी बोलतो. मेजर पार्ट तो आहे आणि अनेक वर्ष लोक भरत नाही, त्यानंतर तुम्ही शास्ती लावली म्हणून ते भरत नसते, तर ते उत्पन्न तुमचं कमी होतं. विकासाचे विषय काय थांबलेले नाही, वेगवेगळ्या मार्गाने निधी येतोय आणि कामगार व्यवस्था चालू आहे. फक्त तुमचं जे आर्थिक विषय आहे ते कामगारांची देणी
आता कामगारांनी सुद्धा इथं सांगितलं की त्यांचं काहीतरी देणं आहे. खूप मोठी देणी हा आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यासाठी शासनाकडे तुम्ही मागा ही रक्कम द्या म्हणा, ते शासनाचं काय करायचं की तुम्ही निर्णय घ्या, आम्ही त्याला फॉलो घेतो ना. सगळंच तुमच्या ऍक्टरवरती थोपवत नाही, पण यामध्ये लोकांच्या बरोबर जाऊ असं माझं मत आहे. नाही, निश्चित जाता येईल, परंतु काही नियमाच्या बाबतीत आपल्याला नियमाला धरूनच जाता येईल. आता असं आपल्या याच्यामध्ये स्तरावर ऐका ना, काही निर्णय आमची घेता येईल. अडचण काय, एकदा तुमच्या या मॉडेल प्रमाणे एकदा का जर तुम्ही शास्त्री सहित पैसे जर वसूल केले तर परत तेच परत आयुष्यभर पुढे पिढ्या पिढ्या चालू राहील. त्याच्यात काय बदल होणार नाही, शासन बदल करणार नाही. याच्यामध्ये आम्ही पैसे मागायला आम्ही पण पंधरा पंधरा दिवस पैसे केलं, पण मागायला द्यायला पण नाही. शासनाने असे सांगितले 19 मे 2025 पूर्वीचं व्याज माफ झालेलं आहे, त्याच्यासाठी ती अभय योजना आहे. आणि मग ह्यांना काही शासनाच्या पुढे जाऊन शासनाची यांना काही अडचण नाही. शासनाने जर धोरणात पण निर्णय ऐका ना, बरं का? 19 मे 2025 19 मे 2025 चा जी आर आभय योजनेचा आहे. आणि मी जे मुद्दे सांगितले 50% माफी, 100% माफी, तुमची प्रक्रिया त्या जी आर मध्ये सांगितली. त्या प्रक्रियेत जर दिला असतं की इथेच माफ करा, तर आमच्या लेवलचा विषय असता आम्ही केला असता. त्याच्यामध्ये प्रस्ताव पाठवायला सांगितलं, आम्ही प्रस्ताव पाठवला. लोकांना नाही, अजिबात नाही. कोणताही मुद्दा विचारा. माझा मुद्दा की जर शासन म्हणतंय की 19 मे 2025 पूर्वीचं व्याज माफ झालं आणि तुम्ही 19 मे 2025चं व्याज घेता, तर तुम्ही बेकायदेशीर कृती करता. तुम्ही बेकायदेशीर करता. आणि तुम्ही वाचा त्याचा अर्थ काय सांगा मला. 50% तुम्हाला इथं घ्यायचा अधिकार आहे, 100% घ्यायचा असेल तर राज्याची परवानगी पाहिजे. बरोबर. एवढाच मुद्दा आहे ना. पण ते मंजूर झाल्यानंतर लागू होईल आपल्याकडे. तोपर्यंत अजून मंजुरीला आपण प्रस्ताव पाठवलाय. तोपर्यंत व्याज वसूल करू नका. शासनाने अभय योजना जाहीर केली आहे. म्हणजे त्या गरीब काय तुम्ही म्हणताय मान्य प्रस्ताव गेलाय सगळं बाकीच्यांनी घेतलं, मग त्यांनी घेतलं तर ह्यांनाही कारण आपल्यालाही कारण असं नाही सांगणार. नाही, कारण नाही. आता जे ऐकायला एकाला 174 एकीकडून एक नगर नाही नाही 350 प्लस नगरपालिका आहे. आपण असं स्तरावरती एखादी मिटिंग आपण काहीतरी म्हणजे विकास खात्याकडे घेऊ, त्याचा काहीतरी मार्ग काढू. पण तोपर्यंत या म्हणजे थकबाकीसाठी लोकांची काही कामं आहेत, उतारे वगैरे हे अडवू नका. आम्ही आता तुम्ही ऐका ना, ते उतारे दिले थकबाकीसाठी थांबवले, ते आता थकबाकी आज न उद्या वसूल होईल किंवा आज न उद्या ह्याच्यावरती 50% किंवा 100% निर्णय होईल आणि लोक सुद्धा काही पैसे मागल्याशिवाय नाही. पण हे होईपर्यंत लोकांना त्रास होईल असं इथं काही कुठली गोष्ट करू नका. ते तरी तुमच्या हातात आहे ना. ऐका ना, इथं कुणाला कुठला दाखला दिला हे काय सरकार बघायला येते. त्याच्यात प्रत्येक वेळेस तुम्ही शासनाचे नियम टाकता. दादा सांगते तुम्हाला एका प्रशासन आहे ना, ऐका ना, माझं जर असं नाही प्रत्येक वेळी सांगताय प्रशासनाचा भाग म्हणून आणि प्रशासन नियमानुसार तुम्हाला सांगितलं ना. 12 मे महिन्यात किती तारीख आहे, नाही शासनाने निर्णय घेतला का नाही. पावती न फाडता तुम्ही बी अडकू नका, उतारे देऊन टाक. कुठलीच पावती अडकू नका. काय निकाल लागले कुठं काय मला नाही वाटत. पाठवलाय गोष्ट आहे. 50% इथं करण्याचा अधिकार आहे, आपण 100% मागतो म्हणून हा प्रस्ताव तिथे गेला. तर माझं असं म्हणणं आहे की हा प्रस्ताव मंजूर होणारच नाही असं तुम्हाला वाटतं का? माझ्या वाटण्याला वैयक्तिक काही वरिष्ठ कार्यालयाला काय निर्णय असेल तुम्ही कसं सांगणार. शासनाने धोरणात पण निर्णय घेतले का नाही. हे 21 मेच्या आधीचे व्याज माफ करायचं, 50% सोडायचे 100.
हे शासनाने घेतलेलं धोरण आहे. ह्या धोरणाच्या विरोधात शासन कसं जाईल परत? आम्ही प्रस्ताव पाठवला त्यात आम्ही आता ते कन्सिडर नाही करू. तुमच्या हातातलं 50% तेवढं तर देऊन टाका. आमच्या हातात नाहीये, ते सुरुवात आमच्या हातात नाहीये. काय फरक पडत ते घ्यायला कसं काय देऊ नका ती स्टोर. काय देऊ नका, बरोबर. आपल्या नगरपालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते शासनाचे प्रामाणिकपणे काम करतात हे दादांनी बोलून दाखवलं. काटे सर त्यांचं म्हणणे बरोबर आहे, वकील साहेब बोलले, शेखरभाई बोलले, हे सगळं बरोबर आहे. पण शासनाच्या प्रतिनिधी म्हणून ते काम करतायत प्रामाणिकपणे. त्यांना शासन कोण चालवतंय, कसं चालवतंय हे दादा बोलून दाखवतात. तरी सुद्धा त्यांचा जो मुद्दा आहे तो ते त्या नेटून सांगतायत. त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहे. परंतु दादा जे सांगतायत हे दादा सांगतात ना ते अतिशय उत्तम प्रकारे त्यांना समजून सांगतात. तरी सुद्धा ते मान्य करायला तयार नाही. मग शासन कोणापासून आहे? हे सगळं आपल्यापासूनच आहे ना. मग आपल्यापासून सगळं असताना सुद्धा त्यांनी 2 पावलं स्थिर राहावं असं मला वाटतंय. एवढे दिग्गज व्यक्ती हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून करणारे हे सगळे दिग्गज आहेत. दादा असतील, शेखरभाई, काटेसर असतील, हे सगळे दिग्गज आहेत आणि हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करताय आणि हे तुम्हाला समजून सांगताय. तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहे, तुम्ही काही चांगलं वाईट काम करताय असं अजिबात कुणीही म्हटलं नाही. तुमचं कौतुकच करताय. परंतु इतकी मोठी जनता जे शासन चालवतात, शासनाचे प्रतिनिधित्व म्हणून खालच्या स्तरापर्यंत काम करतात दादासारखे व्यक्ती, आज ते तुम्हाला सांगतात तरी तुम्ही तत्वता सुद्धा मान्य करायला तयार नाही. हे तुमचं मी ऐकलं तत्वता सांगण्याला मी त्यांच्या विरोध नाही करत, पण ते मंजुरीच्या मला नाही. म्हणताय तसं मला अजिबात अधिकार नाही. तुम्ही ऐका सर, तुम्ही म्हणताय तसं मान्य करा, मला अधिकार नाही. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तसं, पण ते काय सांगताय ऐकतो ना मी आदर होईल काय हे जो मुद्दा आहे ना, मुद्दा रक्कम 1 रुपया इकडे होणार नाही. व्याजाची रक्कम 1 रुपयापर्यंत होणार नाही. बरोबर आहे. फक्त वसुलीचा विषय आहे. ते उत्तर द्यायला सुरुवात करा आणि आता बारामती ते करतोय तर बारामतीच्या मागं फॉलो करणार. आपल्याला जाण्याला बारामती भरपूर आहे. बारामतीच्या मागे जडू आपण. हे तुम्हाला वाऱ्यावर सोडून देणारे हे दिग्गज वाटतात का तुम्हाला? विषय वाऱ्यावर सोडण्याचा नाही आणि मला वाऱ्यावर सोडायचं आणि मी काय करायचं माझा काहीच विषय नाहीये. प्रतिनिधी म्हणून मी शासनाने वाऱ्यावर तुम्ही माझा सोडायचा त्याच्यासाठी मार्ग सांगताय. 8 वर्ष हे आंदोलन चाललंय. बघा 7-10 वर्षाची मागणी लोकांची आणि आम्ही त्या आजपर्यंत तुम्हाला त्या विषयावर बोललो नव्हतो. शासनाचा काहीच निर्णय झालेला नव्हता. पण मे महिन्यात जर शासनाचा तो निर्णय झाला या शासकीच्या विषयावरती धोरणात्मक निर्णय झाला. आता जर त्याच्यामध्ये काही मार्ग काढायला शासन फार वेळ घेतोय आणि इथलं प्रेशर वाढतंय तर त्याच्यावरती एवढं तुम्ही करू शकता. मी आंदोलन सोमवारी लगेच करून देतो डीएमएला, कारण मला डीएमएची परवानगी लागेल आणि हा माझ्या स्तरावर तुम्हाला हे काम करू. डीएमएकडे तुम्ही 100% मागणी केलेली आहे. डीएमए त्याच्यावरती निर्णय घेत नाही, दिरंगाई करते. करतच आहे ना. त्यांनाही आम्ही विचारू ना तुम्ही काय दिरंगाई करता. नगर विकास मंत्र्याला विचारू, मुख्यमंत्र्याला विचारू, तो विषय नाही. पण त्याच्याबरोबर मला असं वाटतं की तुम्ही असा प्रस्ताव पाठवा की तुम्ही आम्ही पाठवलेल्या 100% व्याजमाफीच्या प्रस्तावाचा
निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही जुन्या पद्धतीनं आकारणी वसूल करतो, मुद्दल फक्त वसूल करतो. आणि आपण या मिटिंगचा आणि शहरातल्या नागरिकांचं तुम्हाला सगळ्यांचे सह्या निवेदन काय पाहिजे ते देतो. हे तुम्ही तुमच्यावर पण घेऊ नका की एवढं प्रेशर मला आहे आणि तुमच्या बरोबर आम्ही पण येतो, तुम्ही नुसतं बसा बाजूला आम्ही बोलतो. काही बोललं मग तुमचीच बाजू तिथं मांडतो आम्ही. चीफ ऑफिसर साहेबांना का तुम्ही त्रास देता त्यांनाच विचारतो. मला काही त्रासाचा काही प्रॉब्लेम नाही. असं तर घेणारच त्याच्यामध्ये IWP आपण जे बोलतो IWPचं ते बोलतो. आम्ही सोमवारी तातडीने हा मोर्चाच्या अनुषंगाने सगळं पत्र घेऊन मी वरती प्रविष्ट करायला पाठवतो. त्यांचं कसं आहे, त्यांनी एक भूमिका ठरवलेली आहे की इंदापूर शहराला रिलॅक्सेशन द्यायचं नाही. त्यांना हे कुठेतरी सांगितलेलं आहे आणि त्या भूमिकेवर ते आहेत. तसं असेल तर काय नाव बारामती, जुन्नर, आळंदी, परांडा घेऊन आम्ही घरपट्टी एक करू नका जोपर्यंत तुमचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही रुपया व्याज वसूल करू नका. तुमची वसुली ही बेकायदेशीर आहे हे तुम्हाला बी माहित आहे. राहू नका, बेकायदेशीर नाही, व्याज तुम्ही घेऊ नका. बेकायदेशीर नाही म्हणता येणार. मंजूर झाल्यानंतर लागू झालं ते मध्ये सांगितलं जाहीर केली शासनाच्या मंजुरीनंतर ते लागू झालं. ज्या लोकांनी पैसे भरले त्यांचे तुम्ही मान्य मंजूरच नाही ना, त्यांच्या नावाला जबाबदारी शासन सांगतं 19 आम्ही सोमवारी सांगणार आम्ही प्रस्ताव पाठवतो ज्या IWPचा. आपला निर्णय असा जाहीर करा की हा निर्णय होत नाही एखादी घरपट्टी माझं आव्हान आहे आणि दादांचं सुद्धा आणि तुमच्या सगळ्यांचं आव्हान आहे की जोपर्यंत प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत 1 रुपया घरपट्टी भरायची नाही, 1 रुपया व्याज भरायचं नाही. जर त्यांनी उतारा अडवला तर आता ते कायदा दाखवतात तसं आपण त्यांना विचारायचं की तुम्ही कुठल्या कायद्याने अडवता. दुसरा त्यांनी मुद्दा मांडला की कर्मचाऱ्याचे पगार. इंदापूर शहरामध्ये 30% घरपट्टीची वसुली शासनाकडून येते. कर्मचाऱ्यांचा पगार आम्ही विषयच नाही मांडला. तुम्ही चर्चेत आला बोललोय. मग माझं म्हणणं तुम्ही शासनाची वसुली घ्या. 7-8 जे तुम्ही शासनाची वसुली करा ना. तहसील कार्यालय MSCB आम्ही करतो. तुम्ही जनतेला कशाला वेटीस जाता. नाही मुद्दा सुटत नाही, मुद्दा जागेवरच आहे. नाही नाही, मुद्द्याचे जे आहे तेवढी चर्चा आपण आणि करूया. तुमची आपली नागरिक सदस्य समिती गावातले काय प्रतिष्ठित लोक यांचं DM ऑफिसला तुम्ही मीटिंग लावा. आम्ही दादा DMA ऑफिसने इंदापूर शहर नागरिक संघर्ष समितीला यांना दिली मी त्याची कॉपी. अभिनंदनाचं पत्र दिलं की तुम्ही मुद्दे मांडले त्याच्यामुळं महाराष्ट्राला फायदा झाला आणि तुम्हाला जी काही डॉक्युमेंट्स हवे आहेत ती नगरपालिकेकडून घ्या. शासनाने पत्र दिलं. आम्ही जर चुकीचं बोलत असतो तर DMA ऑफिस आमचं अभिनंदन केलं नाही. आम्ही पण तुम्हाला जे कागद लागतात ते दिलेच आजपर्यंत. कोणते ठेवले? सगळे दिले आम्ही तुम्हाला वेळोवेळी चर्चेला बोलवलं, चर्चा केली, मुद्दे झाले, पत्र पाठवलेले तुम्हाला कळवले, प्रस्ताव पाठवलेले प्रतिनिधी तुम्हाला कळवलं. सगळं आपण चर्चा चालूच आहे. आम्ही पाठवून
20 रुपयाला बाटली घ्यायला याच्यामध्ये आता हा सरपंची आणि शास्त्री हा विषय जो आहे ते DMA ऑफिसमध्ये तात्काळ मिटिंग लावायची आणि DMA ऑफिसने जर निर्णय नाही घेतला आपल्या मनाप्रमाणे ताबडतोब म्हणजे वेळ न घालवता तर ती मिटिंग मुख्यमंत्र्यापर्यंत नगरविकास मंत्र्यापर्यंत आपल्याला लावावी लागेल. तर त्याच्यामध्ये आपण सगळेजण त्यातले प्रमुख प्रतिनिधी 10-15 जण आणि साहेब असतील, कलेक्टर साहेबांचा एक मनुष्य असेल आणि ते मंत्रालयातली DMAचे अधिकारी अशी एक मिटिंग ताबडतोब घ्यायचा आपण. मी लगेच त्याचा फॉलोअप घेतो. त्याच्यामध्ये निर्णय जो काही होईल तो आत्ता जे आपण प्रश्न उपस्थित करतो ते त्या मिटिंगमध्ये उपस्थित करून हे सॉल्व्ह नो तिथं निकाल घेऊनच उठायचं अशा पद्धतीने. दुसरा विषय पाण्याचा आहे. या विषयावरती गांभीर्याने घ्यायची गरज आहे. पैसे येतील जातील पण आरोग्य हे परत येईल आणि जाईल असं नाही. ते हे आम्ही विष पेतोय आता. यावरती सगळ्याचं एकमत आहे. आज या उजनीच्या जलाशयावरती 3 जिल्हे आहेत. त्या 3 जिल्ह्यातल्या कुठल्याही गावात जाऊन तुम्ही माहिती घ्या, जनावरांना सुद्धा डायरेक्ट पाणी त्यातलं पाजत नाही. बोरचं पाणी पाजतील लोक. तुम्ही आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या इथे जाऊन बघा मग का कशामुळे पाजत नाही तर पाणी खराबच आहे. आता ते पाणी आपल्याकडे येतं. ट्रीटमेंट प्लॅन्ट आपण करण्याचा प्रयत्न केला आहे पण हे क वर्गातली नगरपालिका, आर्थिकदृष्ट्या दुर्बल नगरपालिका हे चांगल्या पद्धतीचा ट्रीटमेंट प्लॅन चालवू शकत नाही. हे 40 वर्षाचा अनुभव पाठीशी आमचा. त्यामुळं काय काय अडचणी आहेत त्याची मी इथं चर्चा करत नाही पण नाही चालू शकत नगरपालिका. त्यामुळं हा जो पूर्वीचा तरुणवाडी तलाव आहे तिथून पाणी घेणं हे आपल्याला करू लागतंय आणि त्याच्यासाठी जे आवश्यक असणारी सगळी पाईपलाईन ही जागच्या जागी आहे. तिथं काही बदलायचं नाही. अगदी किरकोळ रकमेमध्ये ही परत योजना चालू होऊ शकते. सगळीकडे पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत. या पाण्याच्या टाकीमध्ये तिथलं पाणी जाऊ शकतं. आता प्रश्न फक्त एक येतो इरिगेशन डिपार्टमेंटचा की ते आपल्याला पाणी देईल का. तर ते पाणी देत असताना पिण्याला प्राधान्य ही शासनाचं पहिलं धोरण आहे. नंतर नागरी वस्तीनंतर तुमच्या असलेल्या शेती आणि मग इंडस्ट्री आहे. त्यामुळं पिण्यासाठी म्हणून इंदापूर शहराची पूर्वी असलेला आपला हक्क आहे. पूर्वीचा आपला तिथं हक्क आहे आणि तो हक्क परत आपण मागतोय. तो काय आपण कायदेशीररित्या कमवलेला नाही. त्यांनी तो हक्क बंद केला नाही. नगरपालिकेने स्वतःहून ऐका ना ते नगरपालिकेने स्वतःहून बंद केला आहे. दिलंय ना. अहो नगरपालिकेने स्वतःहून ते दिलंय म्हणून तर ते आपल्याला स्वतःहून ते पाणी बंद केलं. हो होय ना. नगरपालिकेने 2018 हो त्याच्यामध्ये नगरपालिकेचा ठराव घेतला या विषयावरती साहेबांचं काय आपल्याला विरोध असायचं कारण नाही. ते आपल्या बरोबर राहतील. आदर्श साहेबांना सगळ्यांच्या वतीने आपणही साहेब बरोबर आहे. तळणवाडी तलावातनं परत उद्भव घेण्याच्या दृष्टीनं तुम्हाला काय काय अडचणी येतात त्याचा तुम्ही पत्रव्यवहार सुरू करा. त्याचा फलक आपण सगळेजण घेऊ. त्याच्यामध्ये पाण्याचा साठा वाढवावा लागेल. तो कसा वाढवायचा काय करायचं त्याच्यावरती विचार केलेला आहे. त्याच्या बाजूला मोठं गायरान आहे. फॉरेस्टची जमीन आहे. ती फॉरेस्टची जमीन नगरपालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी काय काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत. जरी केंद्र सरकार राज्य सरकारचं त्यामध्ये परवानगी आणायची असली तर त्या दिशेने जाण्याचं काम प्रशासनाने करावं. आज नाही उद्या आपल्याला ते परवानगी मिळेल. त्या ठिकाणी खोदकाम करणं तलाव मोठा करणं ही काय फार मोठी अवघड गोष्ट नाही. व ते करता येऊ शकतं.
आगामी 25 वर्षांनी 1 लाख जरी आपलं पॉप्युलेशन झालं तरी पाणी पुरल एवढा मोठा तलाव तयार करणं आणि बाकीचं तर योजना आहे अशीच करायची, दुसरं काय करायचं? सगळं तिथल्या तिथे काही खर्च नाही. माझ्या दृष्टीनं मला जर विचाराल तर ते कडेचं फॉरेस्ट त्याची परवानगी केंद्राकडे आहे. ती परवानगी मिळवणं याच्यामध्ये जास्त वेळ जाणार आहे. एकदा का तिथं सगळं मिळून उचलण्याला परवानगी दिली की 100-200 ते पॉप्युलेट मिटले त्यात उतरते आणि आपल्याला तोही खर्च येणार नाही ते खोदायचं, सगळं ते होऊन जाईल. फक्त यासाठी प्रस्ताव दाखल करणं ही काळाची गरज आहे. 8 वर्ष झालं नगर काहीच करत नाही असं नका म्हणू. काय करत नाही असं काय म्हणणार करताय पण सतरा मार्च 2025 रोजी आपण PMC ला आदेश दिला होता. करंगवाडी तलावातून आपल्याला आपली जुनी मागणी 4.38 होती. ते आपल्याला जेवढं पाणी देतात 10 लक्ष घनमीटर आणि आपल्याला सुधारित 1.8 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी लागतंय. खडकवासला सोबत आपला पत्रव्यवहार मागे त्यांनी कळवलं आपण तेवढ्या क्षमतेने पाणी देऊ शकत नाही. त्यांची पाणी देण्याची क्षमता 0.438 दशलक्ष घनमीटर आहे आणि आपली मागणी 1.8 दशलक्ष घनमीटर आहे. म्हणजे आणि ते PMCने सुद्धा जो अहवाल दिला त्याच्यामध्ये खडकवासला एंड पॉइंटला आपल्याला पाणी देता येईल का या संदर्भात सगळी चर्चा झाली. त्याच्यात खडकवासलाच्या अनुषंगाने त्यांचे इंजिनियर हजर होते. त्यांनी आम्हाला ऑन पेपर नाही पण चर्चेत तिथं मिटिंगच्या सांगितलं की पाणी क्षमतेनं देण्यात जाईल तर आपल्याला क्षमता वाढवावी लागेल. पाणी जेव्हा ओव्हरफ्लो होतं त्याची साधारण क्षमता आपल्याला वाढवावी लागेल. पावसाळ्यामध्ये ओव्हरफ्लो होतं नद्यांमधनं जातं त्यावेळेला तो फीड करून घ्यायचा. बारामती नगरपालिकेने उजनीचं जे पाणी आहे ते धुण्या भांड्यासाठी वापरायचं आणि त्या भाटगर वीर खडकवासल्याचं जे पाणी आहे ते पिण्यासाठी देतात स्टोरेज करून. जे बारामती नगरपालिका करते तेच तुम्ही करा. वापरायचं पाणी उत्तर कशाला द्या? नाही उत्तर तर त्याच्या बेटा चुकीची उत्तर म्हणजे आम्ही घेतलंय आणि मंजूर असं अजिबात नाही होत ना. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात, सगळे डिपार्टमेंट आहेत. खाली बसा